2020चे सामने सगळ्यांनीच एन्जॉय केलेले आहेत. आता आमची सुद्धा एक टीम बनवा असं म्हणत एक शेतकरी बाई गेलेले आहेत 2020च्या जनकाकडे. बघूयात काय येते धमाल. येते आपली पुढची जोडी अजय आणि प्राजक्ता. अरे मला असं हाकलवून लावू नका बरं का. मी माझी जागा सोडणार नाहीये. हे बघा मी 2020चा जनक आहे आणि असं मागून बोलू नका बरं का. या से सामने मग बॉल बोल. सुरुवात करू. सुरुवात तुम्ही केली आहे वादाला, लक्षात ठेवा. राम रमेश साहेब, राम 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 राम. अहो माझं नाव ललित. 2020 अरेंज करतो मी प्लीज. म्हणूनच तर तुम्हाला गल्ली बळत बॉम्बला फिरायची वेळ आली आहे. नो कमेंट. तुम्ही कोण? साहेब मी शेतकऱ्याची बायको, आपल्या येड्या पिंपुड्याच्या. याड्या पिंपुडी काय? माझ्या गावाचं नाव आहे साहेब. कुठे आहे हे गाव? आपल्या कुरसुंडीच्या बाजूला. कुरसुंडी कुठे आहे? आपलं बुद्रुक येरमाळच्या वरच्या अंगाला. बुद्रुक येरमाळ कुरसुंडीच्या खालच्या अंगाला. आपल्या भेटाच्या वाडीला फाटा मारलात ना की डबेवाडीच्या बाजूला जकातवाडी आहे, तिथंच आमचं गाव आहे बघा, येडा पिंपुडा. फारच जवळ गाव आहे तुमचं. आईच्या गावात महाराष्ट्रात एवढी गाव आहेत? अहो मला तर फक्त अंबानीचं मुंबई इंडियन्स आणि सुब्रत रॉयचं पुणे एवढंच ठाऊक होतं. 2020 खेळणाऱ्या 10 शहरांशिवाय भारतात लय गाव आहेत मोदी साहेब. मोदी पण आता मोडीतच निघाल की तुम्ही. नो कमेंट्स नो कमेंट्स. तुम्ही आमच्या मॅच पाहिलात की नाही? अहो रोज बघायचो. आज झाली की उद्या बघायचो, आज झाली की उद्या बघायचो, आज झाली की उद्या बघायचो. हो आजची मॅच आजच का नाही बघायचं तुम्ही? लोड शेडिंग. लोड शेडिंग साहेब. कसं आहे आम्हाला मॅचचा निकाल आज कळतोय आणि मॅच आम्ही उद्या बघतोय. ओ हायलाइट्स. हा लाईट हाय तवच तर बघणार ना मॅच. विचित्रच आहे. महाराष्ट्र सरकारची कृपा शेडिंग. बरं साहेब आम्ही तुमच्या समध्या बायका बघितल्यावर का. अहो काय बोलताय? अहो मी सगळ्या बायकांबरोबर दिसलो ना तरी माझी एकच बायको आहे. असं आहे तुमच्या टीमच्या बायका म्हणजे प्रीती, कटरीना, ती नीता, शिल्पा. साहेब, सुनंदा. हो हे नाव काढू नका. हो मी ललित गात्र होतो. मी गलित गात्र होतो. साहेब माझं नाव आहे सुनंदा. मग बदलून टाका. बरं बरं बोला बोला. माझा नवरा मला म्हणतो सुनंदा. शिल्पा योगाने शेलाटी झाली आणि तू योगाने खपाटीला गेलीस. साहेब मी हसलो. काय साहेब तुम्ही. बरं मला सांगा तुम्ही तिकडे करोडांचा पाऊस पाडला तसा आमच्याकडे पाडा ना करोडांचा पाऊस. तुम्हाला काय सगळं जमतंय. लोल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. आपल्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. साहेब आमच्यासाठी अरेंज करता का? IFL. अरेंज IFL म्हणजे इंडियन फार्मर्स लीग. भारतीय खेळाडूची शेतकऱ्यांची टीम साहेब. इंडियन फार्मर्स लीग. फरमास आयडिया ही. फरमास आहे. IFL म्हणजे पुन्हा पैशांचा पाऊस. वा 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 बाई फॅन्टास्टिक आयडिया. हो पण मला सांगा हे खेळ पाहायला व्हायला तुमच्याकडे ग्राउंड्स आहेत का? साहेब लय मोठी मोठी म्हणजे बघा आमच्याकडे पाऊस काय पडत नाही त्यामुळे अशा जमिनी कोरड्या पडल्या आणि पाऊस आला तरी पैका कुणाकडे आहे हो बी पेरायला. त्यामुळे हे मोठी मोठी मैदान आणि बारीक बारीक कुठं जर असतील ना शेत ती आपण उपटून टाकू आणि क्लीन असं प्लेन पिच तयार करू. म्हणजे हे असं मध्ये ग्राउंड आणि भोवतीने हा असा ऑडियन्स आणि वरती आकाशात कॅमेरा. पण खेळ तेवढे रात्रीला होतील ना. हो मी रात्रीच खेळतो. पण रात्रीच का? गुड गुड गुड. ओ पण मी तुम्हाला सांगतो आमच्या त्या चिअर गर्ल्स आहेत ना त्या अशा मिडी घालून तुमच्या गावात आल्या ना की त्या गावकऱ्यांनी बोंबाबोंब नाही करायची. अश्लील 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 म्हणून. कशा काय करतील. आम्ही नाही का घालत मिड्डी. तुम्ही मिट्टीत असता. मिड्डीत कुठे? साहेब गुडघ्यावरच्या फ्राकांना तुम्ही मिडी म्हणता. हो हो म्हणता की नाही. मग आमची लुगडी पण असतात की गुडघ्यावर. मिडी लुगडी. ओहो मिडी लुगडी. अहो मग तुम्हीच म्हणा चिअर गर्ल्स मिडी लुगडी. अहो हे काय करताय साहेब. तुमचं सचिन कसा करतो ते चालतं
डिफरंट आहे गुड गुड गुड. बरं मला सांगा हे सामने कोणाकोणामध्ये होणार आहेत? म्हणजे एका बाजूला सरकार आणि सावकार हा. आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी आणि त्याची बायका मुलं. हो एका बाजूला सरकार सावकार रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी आणि त्यांची बायका मुलं फायटर्स. वा वा वा. बरं मला सांगा ही सगळी टीम्स आहेत ना, हे विकत घ्यायला मालक सापडतील का आपल्याला? मायंदाळ मिळतील मायंदाळ. दुसऱ्यापेक्षा कमी किमतीत विकत जायला इथला प्रत्येक खेळाडू तयार आहे. हा कोटी कोटी सोडा साहेब, धोताची ओटी भरून चिल्लर फेकली तरी विकले जातील बिचारे. वा आमच्यात ते टीम विकत घ्यायला तुमचे अंबानी म्हणू नका, शाहरुख म्हणू नका, मल्ल्या म्हणू नका, धावत सुटतील. लागलीच सगळ्यांशी मी बोलून घेतो. हो पण तुम्ही खेळताना ती बॅट वापरा ना, म्हणजे मुंगूस बॅट वापरा, मुंगूस. फावडा बॅट. अहो सरकार कसं आमच्या योजनांवर फावडा चालवतं तसं आम्ही येणाऱ्या बॉलवर फावडा मारू. हो डिफरंट गुड गुड गुड. बर टी टाइमची व्यवस्था काय? टी असते ना ती बघा. साहेब, ती नाही मिळायची. मग टाकीला तोटी लावून दारू मिळेल पाहिजे तेवढी. मल्ल्याची नाही हो, मळीची. आमच्याकडे गव्हाची पण नका, तांदळाची पण नका, मक्याची पण नका, सगळ्याची असते टिंग फिशर. टिंग फिशर. साहेब 2 गोट पोटात गेले की टिंग आणि मग फिशर. टिंग फिशर. ओ बाई साहेब, मग हा खेळ एकदम पिकला येईल. साहेब पिकं कुठं आहे तिथं? गेल्या 5 वर्षात पिकं नाही तिथं. आमच्या जमिनी इथं कोरड्या पडल्यात, पावसाचा पत्ता नाही. अहो बाई पिकला येईल म्हणजे हा खेळ रंगेल, बहारदार होईल. पण मला सांगा हे खेळ जे आहेत ते झटपट संपतील ना? लगेच. वा. आमच्या टीम आहेत ना साहेब, तुमच्या पंजाब 11 पेक्षा पण एकदम कमकुवत आहे. लगेच संपतील. पण इथं निकालाची पद्धत मात्र वेगळी आहे. हो पुन्हा डिफरंट. काय वेगळेपण आहे? म्हणजे तुमच्याकडे कसं साहेब जिंकणाऱ्याच्या गदात सोन्याचं पदक घातलं जातं. हा आमच्याकडं हरणारा स्वतःच्या गळ्यात फास अडकवून घेतो. आणि हा सोहळा पण एकदम नेत्रदीपक असतो हा साहेब. साहेब माझी एक अट पण मान्य करा. तेवढे चेक पाठवून द्या. कसं आहे ना, जाहीर झालेली रक्कम कधीतरी आम्हाला मिळते हे कळू द्या की या निमित्तानं लोकांना. मग काय मोदी साहेब कराल नाही एवढं? हा IFL? नो कमेंट्स. आय फेल. ओ साहेब, यांचं हे असं असतं बघा, जिथं नाही धंदा तिथं याचा वांदा. क्या बात आहे. मस्त झाला परफॉर्मन्स. आता विचारूयात आपल्या जजेसना कसा वाटला. निर्मितीताई. अप्रतिम स्क्रिप्ट होतं, ज्याला आपण उपहासात्मक ऍक्ट म्हणू शकतो. सकास्टिक होतं सगळंच. म्हणजे इथे लागेल अशा सगळ्या गोष्टी होत्या ज्या काही होत्या त्या. मला फक्त एक गोष्ट खटकली, प्राजक्ता तुझी. मला असं वाटतं की या ऍक्टला आवश्यक टोन तुझा लागला नव्हता. त्यामुळे शेवटचं जे तू सिरियस होऊन आम्हाला जे सांगितलंस ते तितकं भिडलं नाही. ते भिडायला हवं होतं, कारण हसत हसत भिडवणं खूप कठीण असतं. आम्हाला याच्यात फील झालं ते फक्त लेखकाचे शब्द ते तुझ्याकडून आले नाहीत. आय एम व्हेरी सॉरी, पण ते नाही आले. अजय तू ग्रेट आहेस, खरंच खूप छान परफॉर्मन्स झाला तुमच्या दोघांचा. लेखकाचं नाव सांगा प्लीज. सचिन मोटे. क्या बात आहे. स्मिता मॅम. असं चांगलं लिखाण करणारी फार कमी मंडळी आहेत आणि हे डेव्हलप करणं हे फार महत्वाचं आहे, कारण फार कमी मंडळी आहेत. खरोखर आम्हाला पुलंच्या साहित्याची आठवण होते की तसं ऐकता ऐकता हसता हसता पटकन डोळ्यात पाणी आणणं हा प्रकार मिळेल की नाही याच्यासाठी आम्ही शोधत असतो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सचिनचं सुद्धा मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. चांगल्या कमेंट्स मिळालेल्या आहेत. आता तुम्हाला उत्सुकता आहे गुण जाणून घेण्याची. स्मिताजी. किती द्यावे? 9. क्या बात आहे. मागच्या वेळी 31, त्यानंतर स्वप्नील सरांचे 8 आणि आता 9. 48. क्या बात आहे.